नशेसाठी वापर होणाऱ्या औषधांची खरेदी विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरात उघडकीस आला असून या घटनेचे चाकण कनेक्शन देखील उजेडात आलंय। नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। धक्कादायक म्हणजे चाकणमधून या औषधांची खरेदी झाल्याची बाब समोर आली आहे। संगमनेर पोलिसांनी चाकणमध्ये येऊन एकास अटक केली आहे। यातील आरोपींकडून नशेसाठी म्हणून वापरल्या जात असलेल्या बाटल्या, इंजेक्शनच्या सिरीज असा 2,23,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। नशेसाठी औषधांच्या अवैध उद्योगधंद्यांमध्ये चाकण आता अजिबात मागे राहिले नसल्याचे या कारवाईने समोर आलंय। औषध विक्री करणाऱ्या दुकानाचा चालक आदित्य किशोर गुप्ता व चाकण येथील सिद्धेश्वर फटाटे या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। संगमनेर मधील MR व्हिटॅमिन सप्लिमेंट शॉपमध्ये एका व्यक्तीकडून नशेसाठी वापरले जाणारे मेफेटरमाइन सल्फेट हे औषध अवैधरित्या विकले जात आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर त्यांनी संगमनेर शहर पोलीस पथकाच्या माध्यमातून ही कारवाई केली, सापळा लावला व दुकानाच्या टेबलावरील औषधांच्या 3 बाटल्या आणि 9 इंजेक्शन सिरिंजसह एकूण 2,23,120 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जप्त करण्यात आलेल्यामध्ये एक मोबाईल फोन आणि दुचाकीचा समावेश आहे। या प्रकरणी आरोपी गुप्ता याच्या विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली। जप्त करण्यात आलेल्या बाटल्यांमध्ये उत्तेजक द्रव्य आहे। तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे। या प्रकरणातील आरोपी आदित्य गुप्ता याला अटक करण्यात आली आहे। त्याने हा साठा चाकण येथील सिद्धेश्वर फटाटे याच्याकडून खरेदी केला होता। त्यामुळे संगमनेर पोलिसांनी चाकण येथे येऊन फटाटे याला देखील अटक केली आहे।